हे आहे भिवपुरी गाव आणि हे आहेत माने, ज्यांना सर्वांची लक्षणे माहिती आहेत. ए मालती, तुझ्या नवऱ्याचं लक्षण काय ठीक नाही. ओ काका, एका गोष्टीचं लक्षण सांगाल का? अरे चरकेकडे भूस्खलनाची लक्षणं काय आहेत? आजूबाजूला असामान्य घडणाऱ्या घटना, रस्त्यात भेग पडणं, रस्त्याच्या आजूबाजूची जमीन खचणं, विजेची खांब वाकणं, झाडांचे आवाज येणं, सतत पाऊस पडणं, जवळच्या पाण्याच्या स्रोतामध्ये पाण्याचं प्रमाण कमी जास्त होणं, गढूळ पाणी होणं. सतर्क रहा. डोंगर दऱ्यापासून जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर निघून जाणे आणि ताबडतोब प्रशासनाला माहिती देणे, कारण भूस्खलनात सर्वाधिक जास्त मृत्यू झोपेत असल्यावरच घडतात. सुरक्षित राहील जेव्हा पृथ्वीचा पृष्ठभाग, तेव्हाच होईल संकटावर मात. व्यक्तिगत गोपनीयतेचा अधिकार हा भारतीय राज्यघटनेनुसार मूलभूत अधिकार असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय. संतुलित विकासासाठी शेतकरी सक्षम असणं आवश्यक असून त्याखेरीज नवभारताचं स्वप्न अधुरं राहील, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. भारत नेपाळ या दोन देशांदरम्यान 8 सामंजस्य करार, गृहनिर्माण, अंमली पदार्थांची तस्करी रोखणं, आरोग्य, शिक्षण या क्षेत्रामध्ये करारांचा समावेश. 200 रुपयांची नवीन नोट प्रथमच उद्यापासून चलनात येणार, भारतीय रिझर्व्ह बँकेची घोषणा. राज्यातील नगर परिषदांमधल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना विविध नगर परिषदांमध्ये समाविष्ट करून घेण्याचा राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय. सुखकर्त्या गणरायाचं उद्या देशभरात आगमन, राज्यात बाप्पाच्या स्वागताची जय्यत तयारी. आणि भारत आणि श्रीलंका यांच्यातल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताची विजयाच्या दिशेनं वाटचाल. नमस्कार, 9:30च्या बातमीपत्रात मी दीपक वेलणकर आपलं स्वागत करतो. आता पाहूया बातम्या विस्तारानं. व्यक्तिगत गोपनीयतेचा अधिकार हा भारतीय राज्यघटनेनुसार मूलभूत अधिकार आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय आज सर्वोच्च न्यायालयानं दिला. घटनेच्या कलम 21 अंतर्गत हा मूलभूत अधिकार असल्याचं सरन्यायाधीश जे.एस. खेयर यांच्या अध्यक्षतेखालील 9 सदस्यांच्या घटनापीठानं म्हटलं आहे. न्यायमूर्ती जे. चेलमेश्वर, एस.के. बोबडे, आर.के. अगरवाल, आर.एफ. नरिमन, ए.एम. सप्रे, डी.वाय. चंद्रचूड, एस.के. कौल आणि एस. अब्दुल नझीर यांचा या घटनापीठात समावेश होता. या सर्व न्यायाधीशांनी एकमतानं हा निर्णय घेतला. या संदर्भातले याआधीचे सर्वोच्च न्यायालयाचे 2 निर्णय या पीठानं रद्दबातल ठरवले. सामाजिक कल्याणाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार क्रमांक अनिवार्य करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला अनेक जणांनी याचिकाद्वारे सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं होतं. त्यावर आजच्या निर्णयाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. या मुद्द्यांवर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद न्यायालयानं ऐकल्यानंतर आज हा निर्णय दिला. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचं कायदेतज्ञांकडून स्वागत होत आहे. या प्रागतिक निर्णयामुळे नागरिकांच्या मूलभूत हक्कांची चांगली जपणूक होऊ शकेल, असा विश्वास माजी महाधिवक्ते सोली सोराबजी यांनी व्यक्त केला. संतुलित विकासासाठी गावातले शेतकरी सक्षम असणं अतिशय आवश्यक असून त्याखेरीज नवभारताचं स्वप्न अधुरं राहील, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. बायफ अर्थात भारतीय अॅग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशनच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त पुण्यात आयोजित कार्यक्रमाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधान आज संबोधित करत होते. जनआंदोलनाबरोबर आता जनआंदोलनाला प्राधान्य देण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. पशुपालन क्षेत्राचा विकास आणि महिला सक्षमीकरणासाठी एकत्रित प्रयत्न करता येतील, असंही ते म्हणाले. यानी एक तरह देश का पशुपालन सेक्टर पूरी तरह महिलाओं के कौशल्य पर टिका हुआ है. आज बहुत आवश्यकता है कि महिला सेल्फ हेल्प ग्रुप को वेटरनरी एजुकेशन, रिसर्च, सर्विस डिलीवरी सिस्टम, कुछ स्किल में बदलाव आए, पशु के आहार में वैज्ञानिकता कैसे लाई जाए, पशु की देखभाल में वैज्ञानिकता कैसे लाई जाए. अगर ये हम उनको ट्रेनिंग दे सकते हैं तो ये ताकत मल्टीपल होगी. संत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये सांगितलेल्या ग्रामविकासाच्या मूलमंत्राचं अनुसरण केलं पाहिजे,
असंही पंतप्रधान म्हणाले. पेरणीपासून ते पीक बाजारात येईपर्यंत प्रत्येक टप्प्यावर शेतकऱ्यांना प्रथमच विम्याचं संरक्षण मिळत असून आपलं सरकार सर्वार्थानं गरीब शेतकरी, कामगार आणि शोषितांच्या पाठीशी उभं असल्याचं प्रतिपादन केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं. संकल्प से सिद्धी या कार्यक्रमाअंतर्गत जावडेकर यांच्यासह सर्व उपस्थितांनी नवभारत निर्माणाची शपथ घेतली. भारत आणि नेपाळ यांच्यातील संबंधांचं व्यापक पुनरावलोकन दोन्ही देशांनी केलं असून हे बंध अधिक दृढ होण्याकरता काय करता येईल याबाबतही विचार केला आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आज नवी दिल्लीत हैदराबाद हाऊस इथे दोन्ही देशांदरम्यान 8 सामंजस्य करारांवरती स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. त्यानंतर घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. नेपाळसारख्या शेजाऱ्याला हवी ती मदत करायला भारत वचनबद्ध आहे, असं मोदी यावेळी म्हणाले. गृहनिर्माण, अंमली पदार्थांची तस्करी रोखणं, आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रांचाही या सामंजस्य करारांमध्ये समावेश आहे. नेपाळ आणि भारत यांच्यामधले संबंध फार जुने आहेत. व्यापार आणि जलस्रोत या क्षेत्रांमध्ये भारताकरता नेपाळमध्ये अनेक संधी उपलब्ध आहेत, असं नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देउबा यांनी यावेळी स्पष्ट केलं. 200 रुपयांची नवीन नोट प्रथमच उद्यापासून चलनामध्ये येणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज ही घोषणा केली. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीनंतर केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी याबाबत संकेत दिले होते. 2000 रुपयांची नोट चलनातून बाद करण्याबद्दल सध्या कोणताही विचार नसल्याचं जेटली यांनी यावेळी स्पष्ट केलं. राज्यातल्या नगर परिषदांमध्ये असलेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना विविध नगरपालिकांमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज 20 वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न निकाली काढला. तसंच नगरपालिकांमधल्या कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग देण्यासंदर्भात राज्य सरकार सकारात्मक विचार करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी आज मुंबईत सांगितलं. नगर परिषदा आणि नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ते बोलत होते. कर्मचाऱ्यांना वेतन देण्याइतकी क्षमता येण्याकरता करांची वसुली करण्यासाठी त्यांनी आणि त्यांच्या संघटनांनी पुढाकार घ्यावा. ग्रामपंचायतीतल्या कर्मचाऱ्यांना नगर परिषदांमध्ये समाविष्ट करण्यासाठी आराखडा तयार करण्याच्या आणि नगर परिषद संचालनालयाच्या बळकटीकरणाचा प्रस्ताव पाठवण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या. लोकांना योग्य प्रशिक्षण दिलं आणि त्यांनी विवेकपूर्ण जोखीम पत्करली तर त्यांच्यातूनच चांगले उद्योजक निर्माण होऊ शकतात, असं वित्त आणि कॉर्पोरेट कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी म्हटलं आहे. मुंबईतल्या अनुसूचित जाती जमातीतल्या उद्योजकांसाठीच्या एका कार्यक्रमात ते आज बोलत होते. स्टँड अप इंडियासारख्या उपयुक्त योजनांचा तरुणांनी फायदा करून घ्यावा. उद्योग सुरू करताना आणि चालवताना येणाऱ्या अडचणींवरती कशी मात करावी याचं मार्गदर्शनही त्यांनी उपस्थितांना केलं. मुंबई शेअर बाजारचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष कुमार चौहान आणि इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. शेतकऱ्यांचे गट तयार करून त्यांना पेरणीपासून उत्पादन निघेपर्यंत सहकार्य करून सरकारनं गटशेतीचा प्रकल्प अंमलात आणायला सुरुवात केली असल्याची माहिती कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिली. गटशेती संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आज बुलडाण्याचे पालकमंत्री फुंडकर आणि जिल्हाधिकारी चंद्रकांत फुलकुंटवार यांच्याशी चर्चा केली. राज्यभरात 200हून जास्त शेतकरी गट स्थापन झाले असून सरकार त्यांना सर्वतोपरी सहकार्य करत आहे. यापैकी सामूहिक शेतीचे 15 ते 20 गट सध्या कार्यरत असल्याची माहितीही त्यांनी दिली. अवैध व्यापार आणि लैंगिक शोषणापासून बालकांना सुरक्षित ठेवण्यासाठी नोबेल पुरस्कार विजेते समाजसेवक कैलाश सत्यार्थी यांनी भारत यात्रा या चळवळीची आज घोषणा केली. प्रत्येक प्रकारच्या गुन्ह्यापासून बालकांना सुरक्षित ठेवण्याच्या उद्देशानं सुरू झालेली ही चळवळ आजवरची सर्वात मोठी चळवळ आहे. या यात्रेदरम्यान सुरक्षित बालपण, सुरक्षित भारत यासाठी प्रतिज्ञा घ्यायला किमान 1 कोटी नागरिकांना प्रेरित करण्याचं उद्दिष्ट ठेवल्याचं सत्यार्थी यांनी सांगितलं आहे. तो बहुत सारी चीज़ें बदलेंगे. मैं बार बार कहता हूं कि सिर्फ एक पीढ़ी को बचाइए, एक पीढ़ी को. अगर देश की एक पीढ़ी सुरक्षित हो गई तो आपको आगे आने वाली पीढ़ियों की चिंता नहीं करनी पड़ेगी. आपको इतने भाषण, इतनी बातचीत, इतनी काम नहीं करने पड़ेंगे, क्योंकि ये पीढ़ी जो बच जाएगी, सुरक्षित हो जाएगी, वो आने वाली सभी पीढ़ियों को बचा लेगी, सभी पीढ़ियों को सुरक्षा दे देगी, शिक्षित कर देगी. सिर्फ एक पीढ़ी पर पूरा जोर लगाइए. ही भारत यात्रा येत्या 11 सप्टेंबरला कन्याकुमारी येथे सुरू होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या उपक्रमाला पाठिंबा देत शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतल्या संकल्प से सिद्धी या कार्यक्रमाअंतर्गत येत्या 2022 पर्यंत शेतीचं उत्पादन वाढवण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर इथल्या कृषी विज्ञान केंद्रात आज शेतकरी मार्गदर्शन मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. शेतीसाठी संरक्षित पाणी व्यवस्था उभारण्यासाठी केंद्र सरकार येत्या 4 वर्षाच्या आत सिंचन प्रकल्प पूर्ण करणार आहे. जैविक शेतीला प्रोत्साहन देऊन कमी खर्चात जास्त उत्पन्न घेता यावं याकडेही सरकार लक्ष देणार आहे, असं कृषी विज्ञान केंद्राचे संचालक सचिन सूर्यवंशी यांनी यावेळी सांगितलं. या कार्यक्रमात शेतकऱ्यांना संकल्पसिद्धी शपथ देण्यात आली. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर मंडळाच्या चिकित्सा विभागाच्या वतीनं स्वच्छता पंधरवड्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या अभियानाअंतर्गत आज मोतीबाग परिसरात प्रभात फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक DC अहिरवार, चिकित्सा विभागाच्या प्रमुख सुगंधा रहा या उपस्थित होत्या. रेल्वेच्या कर्मचाऱ्यांबरोबर स्काउट आणि गाईडचे विद्यार्थी प्रभात फेरीमध्ये सहभागी झाले होते. यावेळी स्वच्छतेवर आधारित एका नाटिकेचं सादरीकरण विद्यार्थ्यांनी केलं. येत्या 30 ऑगस्टपर्यंत स्वच्छता पंधरवड्याअंतर्गत विविध प्रकारचे कार्यक्रम होणार आहेत. केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयानं विद्यार्थ्यांना स्वच्छतेच्या सवयी लागण्यासाठी स्वच्छ भारत स्वच्छ शाळा हा उपक्रम देशभर राबवला. या देशव्यापी उपक्रमामध्ये अहमदनगर तालुक्यातल्या नेप्ती इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेनं 4था क्रमांक पटकावला आहे. शाळेला 50,000 रुपयांचं बक्षीस मिळालं आहे. पाण्याची उपलब्धता, शौचालयाची व्यवस्था, हात धुण्याची व्यवस्था, स्वच्छता सुविधांची देखभाल, स्वच्छतेच्या सवयीची रुजवणूक या 5 मुद्द्यांवरती या उपक्रमामध्ये शाळेनं भर दिला, असं मुख्याध्यापक आबा लोंढे यांनी सांगितलं. ही शाळा ISO मानांकन प्राप्त आहे. विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी प्रत्येक वर्गामध्ये संगणक आहे. ओल्या आणि सुक्या कचऱ्याची विभागणी करून त्याची योग्य विल्हेवाट केली जाते. तसंच खरकट्या अन्नासाठी शोषखड्डा आहे, अशी माहिती लोंढे यांनी दिली. त्याच्यामध्ये पहिला निकष होता पाण्याची व्यवस्था. त्या पाण्याच्या व्यवस्थेमध्ये ग्रामस्थांनी आम्हाला या ठिकाणी भरपूर पाणी पुरवलेलं आहे. त्यानंतर त्याच्यामधला जो दुसरा मुद्दा होता ती शौचालयाची व्यवस्था. तर या शौचालयाच्या व्यवस्थेमध्ये की मुलांसाठी शौचालय, मुलींसाठी शौचालय, अपंग मुलांसाठी शौचालय असे 3 स्वतंत्र शौचालय असून म्हणजे अद्ययावत मुतारींची संख्या या ठिकाणी आहे. त्यानंतर जो तिसरा मुद्दा होता की हात धुण्याची सुविधा. हात धुण्याच्या सुविधेसाठी की एक 10 सेकंदामध्ये मुलांचा हात धुवून बाजूला सर्व मुलं बाजूला झाले पाहिजेत, म्हणून या ठिकाणी आमची 130 पट संख्या आहे. आणि तो जे निकष होते की 10 मुलांच्या पाठीमागे एक नळ पाहिजे, तर आमच्या या ठिकाणी 15 ते 16 नळ असल्यामुळं हँडवॉशिंग स्टेशनची एकदम अतिशय सुविधा निर्माण केलेली आहे. त्यानंतर जो 4था मुद्दा आहे देखभाल दुरुस्ती. आमच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या, शिक्षकांच्या, ग्रामस्थांच्या, आमच्या ज्या महिला भात शिजवतात त्या महिला सर्व मिळून आमच्या या शाळेची स्वच्छता राखतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो 5वा मुद्दा आहे याच्यामध्ये मुलांच्यामध्ये काय अपेक्षित बदल झाला आहे, तर याच्यामध्ये मुलांच्यामध्ये स्वच्छता, टापटीप, नीटनेटकेपणा असे गुण सर्व मुलांच्यामध्ये विकसित झालेले आहेत. शाळा म्हणजे माणसं घडवण्याचं केंद्र. शाळांमधून उपयुक्त शिक्षण घेऊन बाहेर पडणारे विद्यार्थीच राष्ट्राचं भवितव्य घडवत असतात. पण शाळा जर पडण्याच्या स्थितीत असेल, मूलभूत सुविधांचा तिथे अभाव असेल, तर हे कसं घडावं? बीडमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांची अवस्था दयनीय झाली आहे. उदाहरणच जर द्यायचं झालं तर पिंपळा गावातल्या शाळेचं देता येईल. 1947 साली स्थापन झालेल्या आणि 4थीपर्यंत शिक्षण देणाऱ्या या शाळेमध्ये 113 विद्यार्थी शिकतायत. पण ही शाळा आता कोसळायच्या मार्गावर आहे. भिंतींना भगदाडं पडलेली आहेत, आजूबाजूला गवत माजलंय. त्यामुळे ही शाळा सध्या एका मंदिरात भरते, तर काही वर्ग अंगणवाडीच्या खोलीमध्ये भरतात. सापांचाही इथे मुक्त संचार असतो. त्यामुळे साहजिकच विद्यार्थी भयभीत अवस्थेत असतात. या शाळेची दुरुस्ती करावी असा आग्रह जिल्हा परिषदेकडे अनेक अर्जाद्वारे करूनही त्याची दाद अजूनही लागलेली नाही. त्यामुळे अशा शाळांचा जीर्णोद्धार केव्हा होणार असाच प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रदूषणमुक्त भारताच्या स्वप्नासाठी पर्यावरणपूरक गणपतीचं मोठं योगदान मिळेल असं प्रतिपादन केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं आहे. पुणे महानगरपालिकेनं शतकोत्तर रौप्य महोत्सवी गणेशोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या या पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती उपक्रमाचं आज जावडेकर यांच्या हस्ते उद्घाटन झालं. त्यावेळी ते बोलत होते. पुण्यातल्या 116 शाळांच्या 3082 विद्यार्थ्यांनी यात भाग घेतला. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक आदी मान्यवर उपस्थित होते.
गणेशोत्सव उद्यावर येऊन ठेपला आहे, त्यामुळे सर्वत्र एकच लगबग दिसत आहे. मुंबईसारखं धावपळीचं शहरही गणेशोत्सवासाठी सज्ज झालं आहे. पाहूया त्याबाबतचा हा वृत्तांत. आवड तुला भक्तांची, आज आम्हा बाप्पाची, म्हणूनच आतुरता आपल्या आगमनाची. गणेशोत्सवाच्या तयारीसाठी बाजारपेठा गजबजल्या आहेत. गणेश मूर्तीचे कारखाने, ढोलताशा पथकं, दुकानं, सर्वत्र भाविकांची गर्दी दिसून येत आहे. बाप्पा येणार म्हणून त्याला आवडेल असंच वागायचं असं सर्वांनी ठरवलंय. म्हणूनच गणेश मूर्ती असो वा मखर किंवा सजावटीचं इतर साहित्य, ते पर्यावरण पूरकच असावं यासाठी भाविक आग्रही आहेत. भक्तांची ओंजळ सुखानं भरून टाकणाऱ्या बाप्पासाठी काही पण असं म्हणत खरेदीचा उत्साह पूर्वीसारखाच दिसत आहे. बाप्पाला वाजत गाजत आणायचं, मग ढोलताशा हा वाजते. त्याचीही जय्यत तयारी झाली आहे. भक्तांच्या जीवनात आनंद, अध्यात्म आणि भक्ती यांचे सुखद क्षण आणणारा गणपती बाप्पा येत्या शुक्रवारी घरोघरी विराजमान होणार आहे. आणि त्यासाठी पूजेचं साहित्य, मखर, प्रसाद या सगळ्यांची खरेदी करण्यासाठी बाजारपेठा फुलल्या आहेत. आनंद, उत्साह आणि तेवढीच लगबग पाहायला मिळते आणि हा अभूतपूर्व आनंद अंडून पाहताना दिसत आहे सध्या बाजारपेठांमध्ये. कॅमेरामॅन विशाल आगाटेसह मी श्वेता भालेकर परब, दूरदर्शन, मुंबई. उद्या देशभर गणरायाचं आगमन होणार आहे. गणेशोत्सवानिमित्त श्री गणेशाच्या आगमनाची तयारी राज्यातही सर्वत्र उत्साहात सुरू आहे. सार्वजनिक गणेशोत्सव हे पुणे मुंबईचं वैशिष्ट्य. सालाबादप्रमाणे यंदाही मुंबईमध्ये लालबागचा राजा, जीएसबी सेवा मंडळ अशा सुप्रसिद्ध मंडळांच्या गणरायांचं मंडपामध्ये आगमन झालं आहे. जीएसबी मंडळाचं हे 63वं वर्ष आहे. शाडूच्या मातीपासून तयार केलेली ही मूर्ती 14 फुटापेक्षा जास्त उंच आहे. 22 कॅरेट सोन्याच्या 68 किलो वजनाच्या आणि चांदीच्या 326 किलो वजनाच्या अलंकारांनी ही मूर्ती सजली आहे. उद्यापासून गणेशोत्सव सुरू होत असून दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी मंडळानं आवश्यक ती व्यवस्था केली आहे. पुण्यातही सार्वजनिक गणेशोत्सवाचं 125वं वर्ष मोठ्या उत्साहात साजरं करण्यासाठी भक्तगण सरसावले आहेत. पुण्यातल्या विविध संस्था आणि संघटना यांच्या वतीनं आज 125 कलावंतांना घेऊन अग्रमानांकित कसबा गणपतीसमोर महाआरती करण्यात आली आणि श्री गणपती अथर्व शीर्षाचीही आवर्तनं झाली. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक आणि इतर अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. गणरायाच्या स्वागतासाठी नागपूर नगरी ही पूर्ण तयारीनिशी आता सज्ज झाली आहे. प्रतिष्ठापनेचा पहिला मान असलेल्या नागपूरच्या राजाचं आज ढोल ताशाच्या गजरात दिमाखदार आगमन झालं. दुसरा मान असलेल्या विदर्भाच्या राजाचंही वाजत गाजत आगमन झालं. या उत्सवासाठी भक्तगणांनी विविध कार्यक्रमांची आखणी केली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरता आपल्या प्राणांची आहुती देणारे महान क्रांतिकारक हुतात्मा शिवराज हरी राजगुरू यांची आज जयंती. त्यांच्या हुतात्म्याला आज 109 वर्ष पूर्ण झाली. पुणे जिल्ह्यातल्या राजगुरुनगर या त्यांच्या जन्मस्थळी त्यांच्या जयंतीनिमित्त अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. आज सकाळी सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील, गायिका कार्तिकी गायकवाड आणि राजगुरू यांचे नातेवाईक यांच्या उपस्थितीमध्ये राजगुरूंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी देशभक्तीपर गाणी सादर करण्यात आली. त्याचप्रमाणे राजगुरू वाड्यावर ध्वजारोहणही करण्यात आलं. जालन्यामध्ये पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या किशोर डांगे या युवकानं अलीकडेच लॉस एंजलिसमध्ये झालेल्या वर्ल्ड पोलीस आणि फायर गेम स्पर्धेमध्ये रौप्य पदक जिंकत पोलीस खात्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. दर 2 वर्षांनी जगभरातल्या अग्निशमन दलामध्ये आणि पोलीस खात्यामध्ये काम करणाऱ्यांसाठी या स्पर्धा आयोजित केल्या जातात. पुढच्या महिन्यामध्ये कुवेतमध्ये अशाच प्रकारची मिस्टर ऑलिम्पिया ही महत्त्वाची स्पर्धा होणार असून त्यासाठी किशोरनं जोरदार तयारी सुरू केली आहे. याआधीही मराठवाडा श्री,
महाराष्ट्रश्री आणि भारतश्री यासारख्या महत्त्वपूर्ण स्पर्धांमध्ये किशोरनं चमकदार कामगिरी करून दाखवली आहे. सरकारकडून भरघोस आर्थिक मदत मिळाली तर देशासाठी आणखीन चांगली कामगिरी करून दाखवण्याचा मानस असल्याचं किशोरनं दूरदर्शनशी बोलताना सांगितलं. क्रिकेट. श्रीलंकेतल्या कँडी येथे सुरू असलेल्या दुसऱ्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट सामन्यात भारताचा डाव रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी दमदारपणे सुरू केला, पण दोघांनी शतकी भागी केल्यानंतर रोहित शर्मा 54 आणि शिखर धवन 49 धावांवरती बाद झाला. त्यानंतर कर्णधार विराट कोहलीसह भारताचे आणखी 4 फलंदाज पटापट बाद झाल्यानं या सामन्यात चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. प्रत्यक्षात हा सामना जिंकण्यासाठी श्रीलंकेनं भारतापुढे 237 धावांचं आव्हान ठेवलं होतं, पण मध्ये पावसानं व्यत्यय आणल्यानं भारताला आता जिंकण्याकरता 231 धावा कराव्या लागतील. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 21 षटकात 7 बाद 131 धावा झाल्या होत्या. हवामान. राज्यात बहुतांश भागामध्ये आज पावसानं काहीशी विश्रांती घेतली. येत्या 48 तासामध्ये कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळामध्ये पश्चिम विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. व्यक्तिगत गोपनीयतेचा अधिकार हा भारतीय राज्यघटनेनुसार मूलभूत अधिकार असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय. संतुलित विकासासाठी शेतकरी सक्षम असणं आवश्यक असून त्याखेरीज नवभारताचं स्वप्न अधुरं राहील, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. भारत आणि नेपाळ या 2 देशांदरम्यान 8 सामंजस्य करार. गृहनिर्माण, अंमली पदार्थांची तस्करी रोखणं, आरोग्य, शिक्षण या क्षेत्रांचा करारांमध्ये समावेश. 200 रुपयांची नवीन नोट प्रथमच उद्यापासून चलनात येणार, भारतीय रिझर्व्ह बँकेची घोषणा. राज्यातील नगरपरिषदांमधल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना विविध नगरपरिषदांमध्ये समाविष्ट करून घेण्याचा राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय. सुखकर्त्या गणरायाचं उद्या देशभरात आगमन. राज्यात बाप्पाच्या स्वागताची जय्यत तयारी. आणि भारत आणि श्रीलंका यांच्यातला दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना उत्कंठावर्धक स्थितीत. धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाचे बिनीचे फलंदाज बाद. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.